झी 24 तास एक पाऊल पुढे। गंध फुलांचा गेला सांगून या मालिकेतून अनंत जोग एका सकारात्मक भूमिकेतून आपल्या समोर येत आहे। त्याच निमित्ताने त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत। मराठी स्मॉल स्क्रीनवर ज्यांना आपण कायम नेगेटिव्ह भूमिका साकारताना पाहत आलोय तेच अनंत जोग आता पहिल्यांदा एक पॉझिटिव्ह भूमिका करताय। गंध फुलांचा गेला सांगून या मालिकेच्या निमित्ताने ते आता आपल्या सोबत आहे। अनंतजी, कायम अशी स्ट्रिक्ट इमेज आहे तुमची, कडक भूमिका किंवा नेगेटिव्ह भूमिका करताना मराठी प्रेक्षकांनी तुम्हाला पाहिलंय, पण आता पॉझिटिव्ह भूमिका, या भूमिकेविषयी काय सांगा? या भूमिकेविषयी मी सांगण्याच्या ऐवजी प्रेक्षकांनी सांगावं त्यांना ती कशी वाटते। मी माझ्याकडनं मला जितकी शक्य होईल तितक्या चांगल्या प्रकारे करायचा प्रयत्न करतो। कशी कोणी सुरू केली मारामारी? सरकार या तांडेकरांनी सुरुवात केली। नाही साहेब, आमचा काय बी दोष नाही, यांनी सुरुवात केली। आम्ही इथे धरणावर आम्हाला गरज म्हणून काम मागायला आलो होतो, तर यांनी आयमाय काढून शिव्या द्यायला सुरुवात केली। आम्हाला चोर म्हणले, भीक मागायला आले म्हणून हाकायला लागले। काय करणार आम्ही, तरी बी आम्ही गप होतो। यांनी आमच्यापैकी एकाच्या कानाखाली वाजवली। सांगा तुम्हीच, का आम्ही मुस्कळत खायची? कायम नेगेटिव्ह इमेज मध्ये आम्ही तुम्हाला पाहत आलोय, त्यामुळे कुठेतरी प्रेक्षकांच्याही मनात एक वेगळी इमेज तयार झाली आहे। त्यामुळे हे इमेज तोडून आता एक पॉझिटिव्ह कॅरेक्टर करणं, म्हणजे यात काही वेगळेपणा होता का करताना? नाही, कसं झालं, या मालिकेचे निर्माते सोळंकी साहेब, ते मला त्यांनी बोलावलं, त्यांनी रोल ऐकवला। शशांक सोळंकी म्हटले की पहिल्यांदा पॉझिटिव्ह रोल, हे क्रेडिट त्यांना जातं। त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला की मी हा पॉझिटिव्ह रोल करू शकेन, आणि अजूनपर्यंत तरी त्यांचा विश्वास चुकीचा होता किंवा आहे असं काही माझ्या कानावर तरी आलेलं नाही। त्यामुळे तर प्रेक्षकांना ते कसं वाटतंय ते काही दिवसांनी कळेलच। आतापर्यंत खूप चांगला रिस्पॉन्स आहे प्रेक्षकांकडून। एकूणच मालिकेविषयी काय सांगावं असं वाटतं? काय वेगळेपणा जाणवला? मुख्य म्हणजे याच्यात होल्ड एक्सप्रेशन नाहीये, झॅप झूप असलं काही नाही, जे मला अजिबात आवडत नाही। म्हणजे तसं असतं तर मी कदाचित ही मालिका केली नसती। आणि विषय वेगळा आहे, सतत सासू सुना आणि त्यांच्यातली भांडणं, म्हणजे आमच्याकडेही सासू सुनांची भांडणं असतील, पण ती सिरियलचा मुख्य विषय नाही आहे। सिरियलचा मुख्य विषय वेगळा आहे आणि खूप वेगळ्या पद्धतीने ही सिरियल सादर होतीये, असे मी जे काही एपिसोड पाहिले त्याच्यावर तरी मला वाटतं। मी हिला अँटीसेप्टिक लावतोय, म्हणजे इन्फेक्शन होणार नाही। नाही लागलं सर, हे असलं हिला ते औषध आमच्या कामी नाही यायचं। हे बघा, तुम्ही सापाचं विष वगैरे काढता ठीक आहे, पण ही जखम आहे ना। अहो दाखलं सरकार, ज्या इलाजावर आपला विश्वास आहे ना, तोच इलाज आपल्याला बरा करू शकतो। बघा, घे बरे, घे आपण आपल्या पालावर जाऊ। माझी जडीबुटीची पोटली तिथेच। अहो हे बघा, या आता हिला असं नका घेऊन जाऊ या अवस्थेत, माझं ऐका। या मालिकेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, आणि आमच्याशी इतक्या आपुलकीने बोलला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट आशिष सह जयंती वाघधरे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।